खुद्द महापौरांचाच प्रभाग म्हटल्यानंतर तेथील नागरी सुविधांचं एक चांगलं चित्र सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर येत असतं। बहुतांश पालिकांत अशी स्थिती असते, मात्र याला पिंपरी चिंचवड महापालिका अपवाद असल्याचं दिसून येतंय। महापौर नितीन काळजे यांच्या चरोली गावातील नागरिकांच्या हाती मात्र निराशा आली आहे। या प्रभागात पालिकेचं रुग्णालय आहे, मात्र वैद्यकीय अधिकारी आणि परिचारकांअभावी तेथील नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रथमच भाजपला सत्ता मिळाली। त्यानंतर पालिकेत नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या चरोली गावातील नितीन काळजे यांना महापौर पदाची संधी दिली। त्यामुळे आपल्या प्रभागात आता विकासाची गंगा येणार या आशेवर असणाऱ्या नागरिकांना मात्र आता निराशेला सामोरं जावं लागतंय। गावात पालिकेचे एक रुग्णालय आहे। गेल्या काही दिवसांपासून इथं वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहेत। त्यामुळे दररोज रुग्ण येतात, पण वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्यांना उपचाराविना परत जावं लागतं। ही समस्या कायम असतानाच आता परिचारिकाही गैरहजर असल्यामुळे रुग्णांच्या अडचणीत भरच पडतीये। एवढंच काय तर औषध आहे तर ते देण्यासाठी फार्मसिस्ट सुद्धा नाही, अशी अवस्था खुद्द उद्योग नगरीच्या महापौरांच्याच प्रभागात आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिका किती गंभीर आहे हे दिसून येतंय। कायम समोर इथे आम्हाला इथे डॉक्टर कायमचा पाहिजे ना। खरं इथे भरपूर पेशंट येतात, त्यांना औषधं मिळली पाहिजे आणि औषधं डॉक्टर आले तर औषध देणारा पाहिजे। हो, अशा मागणी करतो की अशी सुविधा यांनी करावी। महापौरपदी विराजमान होताना नितीन काळजे यांनी नव्यानं समाविष्ट गावांना न्याय मिळवून देऊ असा शब्द दिला होता। त्यामुळे येथील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। महापौरांनी लवकरच येथील प्रश्न सोडवू असे आश्वासन दिलंय। कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्यासाठी आपण प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। या गावाची लोकसंख्या सुमारे 18,000 इतकी आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, पण ज्यांची नेमणूक आहे ते अधिकारी कर्मचारी रुग्णालयात येताना दिसत नाहीत। त्यामुळे या रुग्णालयात एक कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, पुरेसे कर्मचारी व औषधे उपलब्ध व्हावीत अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त केली जाते। दस्तूर खुद्द महापौरांचा प्रभाग म्हटल्यावर तिथं विकास कामं होणार याची शाश्वती नागरिकांना असते। मी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांच्या प्रभागात। हे गाव आहे ते काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या हद्दीत आलं आणि त्यानंतर खरा विकासाला इथे वाव मिळाला। माझ्या पाठीमागे जे पाहत आहात आपण ते उपप्राथमिक केंद्र आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं। पण हे महापौराच्या प्रभागातलं हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर असणं, फार्मसिस्ट असणं तेवढंच गरजेचं आहे। स्वच्छतेची या ठिकाणी थोडीशी आबळ होती, पण आता पूर्णपणे स्वच्छतेचं हे हॉस्पिटल केलेलं आहे। पण या ठिकाणी फार्मसिस्ट आणि डॉक्टर याची पूर्णपणे गरजेचं आहे। आत्ता तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर जरी अवेलेबल असले तरी या ठिकाणी पूर्ण स्वरूपी कायमस्वरूपी डॉक्टर असण्याची मागणी या ठिकाणी केली जाते। त्यामुळे आता वैद्यकीय अधीक्षक अनिल रॉय आणि महापौर नितीन काळजे कधीपर्यंत लक्ष घालून या हॉस्पिटलची व्यवस्थित उभारणी करतात आणि नागरिकांना सुविधा पुरवतात हे पाहण्यासारखं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधानसह अभिजित दराडे, शार्प न्यूज, पिंपरी चिंचवड।